धर्माधिचारी पुरुषार्थ पावोनी होती ते कृतार्थ प्रकट होतील सकल गुह्यार्थ स्वार्थ परमार्थ समवेत महापापादि पापे प्रबळ तैसीच उपपातके ही सकळ उदी संपर्के होती निर्मूळ लाधे निर्मळता सबाह्य ऐसे हे विभूती धारण भक्तांसी ठावे हे महिमान श्रोत्यांचे ही व्हावे कल्याण म्हणून हे वर्णन वाढविले ही भाषा असार्थ नेणे मी ही महिमा यथार्थ तरीही श्रोत्यांची या हितार्थ संकलितार्थची निरूपिला म्हणून श्रोतयांस हीच प्रार्थना करूनी साईं प्रति वंदना आपणची आपुला अनुभव घ्याना इतुकेची मान मध्वच येथे नाही तर्काचे काम पूज्य भाव भावा प्रकाम न लगे बुद्धी चापल्योपक्रम पाहिजे परम श्रद्धाळू श्रद्धा विहीन केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक तयान संतज्ञान सम्यक शुद्ध भाविक ते पावे कथांतर्गत न्यूनातिरिक्त सर्व मानूनी साई प्रेरित होऊनी दोषदृष्टी विरहित साई सच्चरित वाचावे साई परम कनवाळू प्रीती रसिक वाचक वृंद चित्ती येणे मिशे स्थापो निजमूर्ती नित्य स्मृती भावया कोठे गोमांतक कोठे शिरडी तेथील चोरीची कथा उघडी साई सात्यंत कथी सुख परवडी कथा चोखडी पुढारा म्हणून हेमाड साई चरणी ठेवी मस्तक अंतःकरणी विनवी श्रोतया अति नम्रपणी सादर श्रवणी भावया स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चिकित्सा खंडन विभूति मंडनम नाम पंचत्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।